खरं तर दादांना जाऊन आज जवळपास महिना होत आला आणि कुठे ना कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटायचं की ते आमच्यामध्ये असतील, पण तो भ्रम आज या सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर तुटला. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम. आज या सभागृहामध्ये ज्या वेळेला त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही, त्यावेळेला ही वस्तुस्थिती मान्य करून आपल्याला आपल्या या नेत्याच्या शिवाय आयुष्य जगावं लागेल हे दुर्दैवाने आज बोलावं लागतंय. अनेकांनी माझ्या आधी दादांबद्दल भावना व्यक्त केल्या. 35-40 वर्ष त्यांनी सगळ्यांनी दादांसोबत काम केलं. मी 12 वर्षाची होती ज्यावेळेला मी दादांना पहिल्यांदा भेटली. 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माझे वडील त्यावेळेला तटकरे साहेब आमदार होते. मनोऱ्याच्या ज्याला आपण नवीन आमदार निवास म्हणून बोलायचो, तिथल्या 13व्या मजल्यावर त्यांची खोली. श्रद्धेय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायची ज्या वेळेला ठरवलं, त्यावेळेला अनेक इथं असणारे असतील, आज या सभागृहात नसणारे सुद्धा अनेक नेते हे आदरणीय पवारसाहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यात ज्याचा उल्लेख अनेकांनी माझ्या आधी या ठिकाणी केला की वेळेचं किती महत्त्व त्यांच्या आयुष्यामध्ये होतं. त्यांचा जनता दरबार सकाळी 6:45 वाजता सुरू व्हायचा. सकाळी 6:30 वाजता ते पक्षाच्या कार्यालयामध्ये यायचे. मला राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाचं संघटनेचं पद ज्या वेळेला मिळालं, त्या पदाचं नियुक्तीपत्र हे अध्यक्ष महोदय सकाळी 7:10 त्यांच्या हस्ते मी स्वीकारला. त्या दिवसापासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 2019 या सभागृहामध्ये आली. मी 2019 ज्या वेळेला या सभागृहात आली, त्यावेळेला वडिलांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते खासदार झाले होते. या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले. बजेट पुरवणी मागण्या याच्यावर आपण कसं बोलावं, बाब क्रमांक पान क्रमांकाचा उल्लेख आधी करायचा, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या त्यांनी आम्हाला शिकवल्या. त्यावेळेला आम्ही सगळे तरुण आमदार पहिल्यांदा निवडून आलो होतो. नागपूरचं अधिवेशन होतं. आम्हाला सगळ्यांना ते लॉबीमध्ये घेऊन बसले. मला वाटते विश्वजित दादा या ठिकाणी आहेत, धीरजजी आज या सभागृहाचे सदस्य नाहीत, पण त्यावेळेला ते होते. आणि रात्री 11:30 -11:15 वाजेपर्यंत आम्हाला जिथपर्यंत आमच्यापैकी शेवटच्या माणसाचं बोलणं होत नाही सदस्याचं, तिथपर्यंत ते थांबून राहायचे. जाता येतं विचारायचे त्यांना, दादा तुम्ही अजून गेली नाही? नाही, माझी मुलं अजून बोलत आहेत. माझ्या मुलांचं अजून बोलून झालं नाही सभागृहामध्ये. दर मंगळवारी आम्हाला भेटायचे. दर मंगळवारचं जेवण हे आमचं त्यांच्यासोबत असायचं. आणि इतका दांडगा संपर्क, इतकं मार्गदर्शन, इतक्या बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असायचं. आणि आज ती व्यक्ती आमच्यामध्ये नाही. खरं तर व्यक्ती गमावल्याचं दुःख हे मोठं असतं, पण त्याच्यापेक्षा अधिक दुःख हे असतं की ती व्यक्ती आपल्याला परत कधीच पाहायला मिळणार नाही, त्याचा आवाज आपल्याला कधी ऐकायला येणार नाही. ही भावना ही मनाला दुःख आणि वेदना देणारी असते. आमच्यासाठी आमचा आधारस्तंभ हरपला, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. त्यांची कार्यपद्धती, त्यांची कामाची पद्धत, त्यांचं सगळं कामकाजाची पद्धत ही एक कार्यकर्ता म्हणून कशी आपल्याला आत्मसात करता येईल हा सातत्याने प्रयत्न असायचा. आणि ज्या वेळेला त्यांचं दुःखद निधन झालं, त्यावेळेला सगळेच त्यांच्या कामाचं कौतुक करत होते. एक कार्यकर्ता म्हणून वाटायचं की हयातीत जे आम्हाला ऐकायचं होतं त्यांच्याबद्दल, की त्यांनी काय केलं या राज्यासाठी, काय केलं या महाराष्ट्रासाठी, ते दुर्दैवाने ते नसताना इतकं ऐकायला मिळतंय की ती
कणभर जरी प्रशंसा त्या माणसाच्या हयात असताना झाली असती तर कदाचित आणखीन एक काम करण्याची एक प्रेरणा, प्रोत्साहन त्या निमित्ताने त्यांना मिळालं असतं. कारण ह्या राज्याची सेवा करणं ही त्यांची इच्छापेक्षा त्यांची सवय जास्ती झालेली होती आणि त्या सवयीनुसार ते पहाटेपासून काम करायचे. आम्हाला सगळ्यांना सुद्धा सांगायचे की मंत्रालयामध्ये 3 दिवस हे तुम्ही दिलेच पाहिजेत. सोमवारी आम्ही मंत्रालयामध्ये यायचो, मंगळवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा, बुधवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा आणि त्यांच्याशिवाय कधी काम करावं लागेल अशी भावना सुद्धा दुरान्वे सुद्धा मनाला स्पर्श करून कधी गेली नाही. मला आठवतंय 28 जून 2024 रोजी त्यांनी बजेट मांडलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी त्या बजेटमध्ये जाहीर केली. त्या दिवशी जे जॅकेट त्यांनी घातलं होतं गुलाबी रंगाचं, खरं तो रंग काय फारसा असा त्यांचा काय आवडीचा किंवा अशातला काही भाग नाही, पण ते जे जॅकेट घातलं त्या आमच्या आग्रा खातर नंतर 12 जॅकेट तशी शिवून घेतली आणि मग प्रत्येक सभेमध्ये त्या जॅकेटनी ते प्रचाराला यायचे.